नमस्कार. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला आवाज देत खाली येतो आणि तो सगळीकडे सायलीला शोधायला लागतो. तर सगळेजण आता अर्जुनला बघून सगळेच हसायला लागतात. तेव्हा कल्पना म्हणते की आम्हाला नाही माहिती, असेल इथे कुठेतरी. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी शोधतो. असं म्हणून तो परत सायलीला आवाज द्यायला लागतो की बायको कुठे आहेस तू, असं म्हणून परत तो सगळीकडे तिला शोधायला लागतो. आता सगळीकडे शोधून झाल्यावर सायली मात्र त्याला कुठेच दिसत नाही आणि परत तो सर्वांसमोर येतो आणि परत विचारायला लागतो की कुठे बाहेर गेली आहे का ती. मात्र यावर कुणीच काहीच उत्तर देत नाही. तेव्हा अर्जुन आता पुन्हा एकदा बाहेर जातो आणि परत सायलीला बघायला लागतो. मात्र अजूनही सायली त्याला काही दिसत नाही. तेव्हा अर्जुन सर्वांसमोर येतो आणि त्यांना विचारायला लागतो की तुम्हाला कोणाला काहीच माहिती नाही आहे का, सांगून गेली नाही आहे का ती तुम्हाला. तेव्हा सगळेजण नाही म्हणून सांगतात. यावर अर्जुन म्हणतो की नाही आणि त्याला पटकन मधुभाऊ आठवतात आणि तो म्हणतो की मधुभाऊ, राईट, म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये गेली असेल मधुभाऊंना भेटायला. असं म्हणतच तो कुसुमला फोन करतो आणि विचारतो की कुसुमताई, सायली आली का तिकडे. तेव्हा कुसुम सांगते की नाही. तेव्हा अर्जुन खूप टेन्शनमध्ये येतो आणि परत विचारायला लागतो की अरे तिथे पण नाही आहे, कुणीतरी सांगा ना मला की सायली नक्की कुठे गेली आहे आणि तुम्हाला कसं माहिती नाही आहे कुणाला. तेव्हा प्रतापराव म्हणतात की अरे तुझी बायको कुठे गेली हे तुला माहिती नाही, आम्हाला कसं माहिती असेल. यावर अस्मीसुद्धा म्हणते की आणि उगाच आमच्यावर नको चिडचिड करू. तू एकही फोन केलास का तू तिला ऑफिसमधून फोन केला असतं तर तिने तुला सांगितलं असतं की कुठे चालली आहे ती. तेव्हा अर्जुन अडखळत म्हणायला लागतो की अगं मी करणारच होतो कॉल, पण कामाच्या टेन्शनमध्ये राहून गेलं. तेव्हा प्रतापराव अर्जुनला म्हणतात की जगात फक्त सगळी कामं तुलाच असतात ना, आम्हाला तर काही कामच नाही आहेत. मी फॅक्टरीत जात नाही आहे, ही काहीच करत नाही आहे, सगळीकडे कामं तूच करतोस ना. मग यावर कल्पना म्हणते की म्हणजे बघा ना, काम आहे की काम करत बसायचं आणि परत बायको चिडून गेली की तिला बघत बसायचं. तेव्हा हे ऐकून अर्जुनला खूप टेन्शन येतं आणि तो म्हणतो की चिडून गेली का माझ्यावर चिडली आहे ती. आणि विचारायला लागतो की अरे पण का चिडली आहे ती. आता कल्पना मध्येच विमलला म्हणते की विमल, मला अजून थोडी कॉफी दे ना. आणि विमलला म्हणायला लागते की अगं कॉफी खूप मस्त झाली आहे. आणि ते लोक अर्जुनला इग्नोर करायला लागतात आणि परत त्यांचं ते बोलणं सुरू ठेवतात. आता हे सगळं बघून अर्जुन शॉक होऊन त्यांच्याकडे बघायला लागतो, कारण याचं म्हणणं असं असतं की हा सायलीला शोधतोय, मात्र याचं कोणाला काहीही पडलेलं नाही आहे. तेव्हा तो वैतागतच म्हणतो की मस्त, तुम्ही सगळे तिच्याच बाजूने आहात ना, तुम्ही नाही सांगणार की मला सायली कुठे गेली नाही, काही हरकत नाही, मी स्वतः शोधतो तिला आता. असं म्हणतच तो परत सायलीला आवाज द्यायला लागतो की बायको आणि परत तो सगळीकडे शोधायला लागतो. तर अर्जुनचा असा गोंधळ बघून सर्वजण अर्जुनकडे बघून हसत असतात आणि त्याची मजा घेत असतात. तर दुसरीकडे कोर्टामध्ये महिपतचा वकील आता जज साहेबांना म्हणतो की युअर ऑनर, तर मला मिस सुभेदारांना एक प्रश्न विचारायचा आहे. आता तो वकील प्रियाला विचारतो की तर मॅडम, महिपत शिकरे यांनी तुमच्यावर दबाव आणला, याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का. यावर प्रिया म्हणते की अहो, आता कोणी आपल्याला धमकावतो याचा पुरावा कसा असेल. अहो पण मला खूपदा घाबरवलं हो त्यांनी, आणि एकदा तर त्यांनी माझ्या कपाळावर अशी पिस्तूलसुद्धा रोखली होती, माझ्याकडे काहीच पुरावा नाही आहे हो. तेव्हा तो वकील म्हणतो की म्हणजे एवढा मोठा क्लेम तुम्ही बिना पुराव्याचा करताय. अहो तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार. तेव्हा प्रियाचा वकील आता म्हणायला लागतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला तन्वी सुभेदारांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. असं म्हणून तो प्रियाला विचारायला लागतो की मिसेस सुभेदार, तुमच्या हाताला बँडेज दिसतंय, हे काय लागले, प्लीज सांगाल का. तेव्हा प्रिया लगेच म्हणायला लागते की यालासुद्धा महिपतच कारणीभूत आहे, ही जखम महिपत शिखरेनेच केली आहे. काल रात्री जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये माझ्यावर वार करायला आला तेव्हा लगेच महिपतचा वकील म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तन्वी सुभेदार या हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये होत्या, मग तिथे जाऊन कोणी कसं काय हल्ला करू शकतं. मग यावर तन्वीचा वकील म्हणतो की मिलॉर्ड, आमच्याकडे काल रात्री झालेल्या हल्ल्याचं CCTV फुटेज आहे. आता हे ऐकून महिपत मनातच म्हणतो की अरे देवा, हॉस्पिटलच्या भिंतीवर CCTV कॅमेरा असतील हे माझ्या लक्षातच आलं नाही, डोकं असं भडकलं की माती खाल्ली ना मी. तेव्हा प्रियाचे वकील म्हणतात की मला ती CCTV फुटेज दाखवण्यासाठी कोर्टाची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब परमिशन ग्रांटेड करतात. आता ते CCTV फुटेज कोर्टामध्ये तो व्हिडिओ दाखवला जातो. तर त्यात आता प्रिया पळत असते, तर महिपतसुद्धा तिच्या पाठी पळत असतो आणि त्याने अंगावरती घोंगडी घेतल्यामुळे त्याचा चेहरा काही नीट दिसत नसतो. आता सर्वजण ते फुटेज बघायला लागतात. आता यानंतर सगळेजण महिपतकडे बघायला लागतात, तर महिपतसुद्धा त्या फुटेजकडे बघत असतो. तर दुसरीकडे अर्जुन अजूनही सायलीला शोधतच असतो आणि
परत तो सर्वांसमोर एक विचारायला लागतो की कुठे आहे सायली, नक्की सांगा ना मला, की मी सगळं घर शोधलं. आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात की अरे अर्जुन, मी जेव्हा फॅक्टरीमध्ये असतो ना तेव्हा मला सगळं माहिती असतं की कल्पना काय करते, कुठे गेले, सगळं माहिती असतं. कारण मला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मी तिला कॉल करतो आणि ती जेव्हा मला कॉल करते तेव्हा मी किती महत्त्वाच्या कामात असलो ना तरी घेतो तो, कारण तेव्हा तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असतं ना म्हणून. तर अस्मीसुद्धा म्हणते की आणि मी जेव्हा सचिनला कॉल करते ना तेव्हा तो काही झालं ना तरी उचलतो, कितीही कामात असला तरी. काही असो, ते माझं नशीब आहे, पण सायलीचं नाही आहे ते, असं म्हणतंच आता सर्वजण अर्जुनला टोमणे मारायला लागतात. तेव्हा अर्जुनच्या आता हे लक्षात येतं. तेव्हा अर्जुन सर्वांकडे आश्चर्याने बघायला लागतो. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन, समोर असलेल्या माणसांकडे बघायचं नाही, तिचे कॉल उचलायचे नाहीत, याला दुर्लक्ष करणं म्हणतात. आता अर्जुन काहीतरी बोलणार तेव्हा प्रतापराव परत म्हणतात की कामाची इतकी धुंदी बरी नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तर काहीच कळत नाही की तुम्ही काय बोलताय ते, आणि ते समजून घेण्यासाठी वेळसुद्धा नाही आहे माझ्याकडे. मी एक काम करतो, मी आश्रमात जातो, ती नक्कीच तिथेच गेली असेल. इतक्यात तिथे आता सायली येते आणि म्हणते की त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा अर्जुन आता पाठी वळून बघायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे तू इथेच होतीस तर, असं म्हणत असतानाच तो एकदम शांत होतो आणि सायलीकडे बघतच राहतो. आता इकडे सायलीने पूर्ण मेकओव्हर केलेला असतो आणि हे बघून अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. आता सायली अर्जुन जवळ येते, अर्जुन मात्र सायलीकडे बघतच राहतो, कारण सायली खरंच या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत असते. तर दुसरीकडे कोर्टात महिपतचा वकील म्हणतो की युअर ऑनर, या CCTV फुटेजला काही अर्थ नाही आहे, कारण यामध्ये तन्वी सुभेदारच्या मागे धावणारा माणूस कोण आहे यात दिसतच नाही आहे. तेव्हा आता हे बघून महिपतसुद्धा खूपच खुश होतो आणि तो हळूच हसायला लागतो. तर महिपतचा वकील म्हणतो की मग कशावरून ते महिपत शिकरेच आहेत. तेव्हा प्रिया म्हणायला लागते की युअर ऑनर, मी क्लिअरली बघितले तो महिपत शिखरेच होता. तेव्हा महिपतचा वकील म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तन्वी सुभेदार पुन्हा पुन्हा तेच का म्हणतायत की महिपत शिखरे हॉस्पिटलमध्ये आले होते. आणि ते प्रियाच्या वकिलाला म्हणतात की ॲडव्होकेट देसाई, तुम्ही सादर केलेले फुटेजची साधारण वेळ काय आहे जरा सांगाल का. तेव्हा प्रियाचे वकील सांगतात की रात्री 11:36 पासून ते रात्री 11:39 पर्यंत. तेव्हा महिपतचे वकील म्हणतात की युअर ऑनर, याच वेळेमध्ये महिपत शिखरे हे त्यांच्या एका बिल्डर मित्रासोबत होते आणि ते त्यांच्या घरी बसून जेवत होते. आता तुम्ही पुरावा मागाल म्हणून मी त्यांच्या मित्रालाच घेऊन आले, जो काल रात्री महिपत शिखरे यांच्यासोबत होता. तर दुसरीकडे अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि तो म्हणतो की बायको, तू आज रोजच्यापेक्षा खूप सुंदर दिसतेस, माझी नजरच हटत नाही आहे तुझ्यावरून, म्हणजे कसं मॅनेज केलंस हे तो सगळं. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अच्छा, म्हणजे मी दिसले तर तुम्हाला नाही, मला वाटलं होतं की मी अदृश्य झाले की काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की अदृश्य का, अगं उलट तुला तर मी घरभर शोधत होतो, मला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे तुला. तेव्हा सगळेच यावर हसायला लागतात आणि आता अर्जुन म्हणतो की आणि दिसलीस तू तर तेही अशी दिसलीस. आता सर्वजण अर्जुनजवळ येतात. आता प्रतापराव आणि कल्पना अर्जुनचे कान पकडतात. तेव्हा अर्जुन ओरडायला लागतो. तेव्हा प्रतापराव म्हणतात की मगाशी जेव्हा तू तुझ्या नादात फोनवरती बोलत वरती गेलास ना तेव्हा तुझी ही माइंड ब्लोईंग बायको आहे ना तिथेच उभी होती तुझ्यासमोर. तेव्हा अर्जुन आता अडखळत म्हणायला लागतो की काय, मी आलो गेलो तेव्हा बायको इथेच होतीस तू. तेव्हा अस्मी म्हणते की लोक प्रेमात आंधळे होतात हे माहिती होतं मला, पण कामात आंधळा झालेला भाऊ माझाच आहे. तेव्हा अर्जुन आता सॉरी म्हणतो आणि परत सायलीला विचारायला लागतो की पण बायको, हा माइंड ब्लोईंग बदल घडलाच कसा. तेव्हा विमल म्हणते की अर्जुन दादा, सायलीताईंना असे कपडे असे केस खूप शोभून दिसतात ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की खूपच जास्त, माझी तर माझ्या बायकोवरून नजरच हटत नाही आहे, असं म्हणून तो परत सायलीकडे प्रेमाने बघायला लागतो. तेव्हा सायली जरा लाजायला लागते. तर इकडे कोर्टात महिपतचा वकील जज साहेबांना म्हणतो की युअर ऑनर, मी मिस्टर संतोष वखारकर यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी मागतोय. तेव्हा तो संतोष वखारकर नावाचा माणूस विटनेस बॉक्समध्ये येतो आणि त्याची ओळख करून देतो. तेव्हा महिपतचे वकील त्याला म्हणतात की तुम्ही सांगा की काल रात्री तुम्ही कुठे होता आणि काय करत होता. तेव्हा तो संतोष वखारकर सांगतो की काल रात्री मी माझ्या घरीच होतो आणि रात्री 11च्या सुमारास माझे बिल्डर मित्र महिपत शिखरे माझ्या घरी आले होते आणि रात्री 11:15 11:30च्या सुमारास आम्ही जेवण केलं. तेव्हा प्रिया ओरडायला लागते आणि म्हणते की नाही युअर ऑनर, हा खोटं बोलतोय, हा फक्त त्याच्या मित्राला वाचवतोय. ज्या माणसाने माझ्या हातावर सुऱ्याने वार केला तो महिपत शिखरेच होता. आता महिपतचा वकील जज साहेबांना म्हणतो की मला तन्वी सुभेदार यांची उलट तपासणी करायची आणि ते प्रियाला विचारायला लागतात की मिसेस तन्वी सुभेदार, आपण मान्य करूया की महिपत शिखरे काल रात्री हॉस्पिटलला आले होते आणि त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण याआधी तर तुम्ही सांगितलं होतं ना की हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता, त्याआधीसुद्धा त्यांनी तुम्हाला धमकावलं होतं. तेव्हा प्रिया सांगते की हो, मला याआधी खूप धमक्या दिल्यात. तेव्हा महिपतचा वकील म्हणतात
पण तुमचे वडील रविदास किल्लेकर तुमच्या आधीची केस तेच लढत होते ना, मग केस दरम्यानच तुमच्यावर जेव्हा एवढा दबाव येत होता तर मग तुम्ही तेव्हाच तुमच्या वडिलांना का नाही सांगितलं? त्यांनी तुम्हाला तेव्हाच पोलीस प्रोटेक्शन द्यायला लावलं असतं ना, आणि तुम्हाला कोर्टात खरी साक्ष देता आली असती. तेव्हा प्रिया रागात म्हणते की कालही मी पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते, तिथे सुद्धा महिपत आलाच ना. आणि ती जज साहेबांना म्हणते की युअर ऑनर, पोलीस फक्त एका मिनिटासाठी इकडे तिकडे गेले तर तितक्या वेळात हा महिपत शिकरे तिथे आला आणि त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जो माणूस असा करू शकतो तो किती नीच असेल विचार करा ना. मी जर कोर्टात साक्षीची बाजू घेतली नसती तर केस सुरू असतानाच तो फक्त माझा खून करून थांबला नसता. तर असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की त्याने माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, म्हणून मी कोर्टात सगळं खरं खरं सांगितलं. तर इकडे अर्जुन सायलीला विचारतो की बायको सांग ना, हा बदल कसा घडला? तेव्हा कल्पना अर्जुनला म्हणते की नाही, म्हणजे आधी बघायचं नाही आणि मग विचारायचं की हा बदल घडलाच कसा. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं सॉरी म्हणालो ना मी. आता तो सायलीला म्हणतो की बायको तू सांग काय करू, उठाबशा काढू का परत? तेव्हा सायली म्हणते की काही गरज नाही त्याची, त्यापेक्षा वर जाताना बघितलं असतं तर. तेव्हा विमल म्हणते की अहो सायलीताई, तुम्ही आज असे वेगळे कपडे घातलेत ना, म्हणून अर्जुन दादाने तुम्हाला ओळखलं नसेल. तेव्हा अर्जुन लगेच खुश होत म्हणतो की हो. तेव्हा अस्मी म्हणते की सायलीच्या मेकओव्हरला तूच जबाबदार आहेस. यावर अर्जुन आश्चर्याने विचारतो की मी? तेव्हा अस्मी सांगते की अरे तू तिचे कॉल उचलत नव्हतास ना, म्हणून बिचारी खूप अपसेट झाली होती आणि मला माहिती आहे कॉलेजमध्ये तुझ्या मागे खूप मुली असायच्या ना, म्हणून मी सायलीला म्हटलं की जरा टापटीप राहायला लाग. तेव्हा अर्जुन अस्मीला म्हणतो की अच्छा, म्हणजे तू माझ्या बायकोच्या डोक्यात हे भरवलं? तेव्हा सायली लगेच म्हणते की त्यांनी काही भरवलं वगैरे नाही आहे आणि मी काय एवढ्या हलक्या खाण्याची नाही आहे. तर इकडे कोर्टात प्रिया खूपच रडत असते. तेव्हा प्रियाचे वकील म्हणतात की युअर ऑनर, माझ्या क्लायंटने सगळं सत्य कोर्टासमोर ठेवलं आहे आणि काल रात्रीच्या CCTV फुटेजवरून हेही सिद्ध होतंय की त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला केला गेला आणि म्हणूनच माझी कोर्टाला पुन्हा एकदा विनंती आहे की मिसेस तन्वी सुभेदारांना माफी मिळावी. तेव्हा आता हे सगळे पुरावे बघता जज साहेब सांगायला लागतात की आज हे कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले त्यामुळे स्पष्ट होतंय की मिसेस तन्वी सुभेदार यांच्या जीवाला धोका आहे. मात्र CCTV फुटेजमधून हे स्पष्ट होत नाही की कालचा हल्ला महिपत शिकरेनेच केलेला आहे. हे ऐकून महिपत आता हसायला लागतो, तर प्रिया मात्र खूप रागाने महिपतकडे बघायला लागते. तर जज साहेब आता म्हणतात की कोर्ट या प्रकरणात पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देत आहेत आणि हे कोर्ट कुठल्या तरी ग्राउंड बेसिसवर त्यांना माफी देत आहेत. यापुढे त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार नाही. हे ऐकून महिपत खूप शॉक होतो. तर जज साहेबांचा हा निर्णय ऐकून प्रिया मात्र चांगलीच खुश झालेली असते. आता जज साहेब म्हणतात की पण त्यांना 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशाशिवाय ते पनवेल सोडून कुठेही जाऊ शकत नाहीत. आता हे सगळं ऐकून प्रिया हसतच महिपतकडे बघत असते. तर महिपतला मात्र खूपच राग आलेला असतो आणि तो प्रियाकडे बघत असतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.